पीक विमा 2024 खरीप हंगाम. तर हो मित्रांनो, खरीप हंगाम 2024चा जो पीक विमा आहे तो आज उद्यापासूनच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो. तर मित्रहो, पीक विमा 2024च्या संदर्भात या अगोदर सुद्धा 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत. मग तुम्ही असाल त्यावेळी सुद्धा आला होता, त्याच्यानंतर सुद्धा आला होता. आता आज परत सांगत आहात तुम्ही की 2024चा पीक विमा खात्यावर जमा होणार आहे. हा काय प्रकार आहे? तर हा प्रकार सर्वदूर सर्व शेतकऱ्यांना कल्पित आहे. सर्वांनाच माहीत आहे. पीक विमा एकाच टप्प्यात किंवा एकाच वेळेस सर्व शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये. कारण या अगोदर दिवाळीच्या दरम्यान, दिवाळीच्या 2 दिवस अगोदरच मी 20-21च्या दरम्यान आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सांगितलेलं होतं, स्टेटस चेंज झाले आणि त्या 2 दिवसाच्या नंतर परत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा व्हायला सुरुवात होणार होती. सुरुवात झाली त्या संदर्भातला सुद्धा व्हिडिओ बनवला होता. मुळात मला स्वतः माझं जेवढं क्षेत्र आहे, माझ्या त्या क्षेत्राकरिता सुद्धा माझं जेव्हा स्टेटस चेंज झालं होतं, कॅल्क्युलेशन झाल्याच्या नंतर त्यावेळेस आणि खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा झाली होती, त्यावेळेस सुद्धा मी आपणा सोबत ही माहिती शेअर केली होती मित्रांनो. तर त्यानुसारच आता सध्या डिसेंबर 2025 चालू आहे आणि मागच्याच नोव्हेंबर महिन्याच्या 29 पासून म्हणजे 29/11/2000 पासूनच खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या पीएम जे पोर्टल आहे पीएमएफबीवायचं चॅटबूट, त्या चॅटबूटवर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी चेक केले असता त्यांचे सुद्धा स्टेटस चेंज झालेले त्यांना पाहावयास मिळालेले आहेत मित्रांनो. ज्यामध्ये काही जणांना पेमेंट नल दाखवलं, काही जणांना यील्ड बेस दाखवलं, काही जणांचं स्टेटस लोकलाइज्ड दाखवलेलं आहे. परंतु 29/11/2025च्या नंतर 2 दिवस अगोदर म्हणजे 8 डिसेंबर पासून मोठ्या प्रमाणामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांना त्यांचं जे पीएमएफबीवायच्या चॅटबूटवरचं स्टेटस आहे ते चेंज दाखवत आहे आणि त्याच्या स्टेटसमध्ये कॅल्क्युलेशन झालेलं असून खूप साऱ्या शेतकऱ्यांना रकमा दाखवत आहे. तर आता हा पीक विमा कोणाला येणार? ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन मोबाईलवरून तक्रार केली होती, ज्यांच्याकडे डॉकेट आयडी होते, त्यांचे डॉकेट आयडी आल्याच्या नंतर सुद्धा कंपनीच्या प्रतिनिधींनी गावामध्ये जाऊन त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतले, ऑनलाईन तक्रार नोंदवली, पर्सेंटेज किती प्रमाण नुकसान झालं ते नोंदवलं आणि त्यांचे स्टेटस चेंज झाले आणि स्टेटसमध्ये सुद्धा ज्यांच्या फक्त आणि फक्त ज्या शेतकऱ्यांच्या रकमा दाखवत आहे मित्रांनो, त्या रकमा दाखवत असलेल्याच शेतकऱ्यांना आज उद्यापासून त्यांच्या खात्यावर पीक विमा 2024च्या खरीपच्या वितरणाला सुरुवात होणार आहे. ते पैसे त्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो. आणि ज्यांचं पेमेंट न दाखवत आहे त्यांना अजून वेळ लागेल. ज्यांचं स्टेटस यील्ड बेसमध्ये दाखवत आहे त्यांना सुद्धा अजून वेळ दाखवेल आणि याच्या व्यतिरिक्त काही त्रुट्या दाखवत आहेत. त्या शेतकऱ्यांच्या त्रुट्या दूर झाल्याच्या नंतरच त्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर पीक विम्याच्या रकमा जमा व्हायला सुरुवात होईल. म्हणजे त्यांना अजून वेळ लागेल. परंतु ज्या शेतकऱ्यांना रकमा दाखवणे सुरू झालेले आहे, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 दिवसामध्ये ही रक्कम जमा व्हायला सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रहो, आशा करतो की खरीप 2024 पीक विमा संदर्भात आपणा सर्वांच्या माध्यमातून खूप दिवसापासून वेगवेगळ्या जिल्ह्यातून खूप प्रश्न विचारल्या जात होते. न आल्या संदर्भात कधी येणार, स्टेटस चेंज होणार का? आमचं स्टेटस हे दाखवत आहे. तर त्या संदर्भात एक ही महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो. आता महत्त्वाचा विषय आपण सर्व जिल्ह्यासंदर्भात सुद्धा विचारणार. त्या जिल्ह्यात संदर्भातली असली कुठलीही अपडेट नाहीये. ज्या शेतकऱ्यांचे ज्या त्या सर्व जिल्ह्यातील जवळपास स्टेटस चेंज झालेले आहे, रकमा दाखवणे सुरू झालेले आहे, त्या सर्वच शेतकरी बांधवांना 2 दिवसामध्ये आज उद्यापासूनच त्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो. तर मित्रहो, आशा करतो आपणा सर्वांना पीक विमा 2024 खरीप संदर्भातली ही जी महत्त्वपूर्ण माहिती अपडेट मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ती नक्कीच महत्त्वपूर्ण वाटली असेल. अजून 2 दिवसामध्ये पीक विमा खात्यावर जमा झाल्या आपणा संदर्भात आपल्या समोर सर्व इतर शेतकऱ्यांशी संवाद साधून परत एक व्हिडिओ आणणार आहे मित्रांनो, किंवा त्यांना पीक विमा जमा झाला आणि 2 दिवस अगोदर त्यांना रकमा दाखवत होत्या या संदर्भातला एक व्हिडिओ घेऊन येणार आहे मित्रांनो. तर मित्रहो, अशीच माहिती वेळोवेळी विश्वासार्ह माहिती अपडेट आपणापर्यंत सर्वात अगोदर किंवा खात्रीपूर्वक 2 दिवस उशिरा काय होणार, परंतु विश्वासार्ह खात्रीपूर्वक माहिती सर्वांपर्यंत पोहोचू शकेल याकरिता माझ्या व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी तुमच्यापर्यंत अशीच माहिती वेळोवेळी पोहोचवू शकेल आणि पेजला सुद्धा फॉलो करून घ्या. तर मित्र, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन महत्त्वपूर्ण माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद.